कहेंगे आज के महायुति के आज वाइकर साहब का जो पर्चा भरने का दिन है उसके ऊपर क्या कहना चाहिए? आज सन्माननीय राज साहब ठाकरे और हमारे पूरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुति के साथ में है और अब की बार 400 पार जो नारा आदरणीय पंतप्रधान जी मोदी साहब ने दिया है वो राज साहब के सहयोग से और हमारे पार्टी के हमारे जो पदाधिकारी सब कार्यकर्ता है उनके सहयोग से पूरा करेंगे। खूप आनंद होतोय की आज सगळे पक्ष एकत्र महायुतीमध्ये जे कुठले पक्ष आहेत ते एकत्र आम्ही सगळे इथे आलो आहोत। आदरणीय राजसाहेबांनी माननीय पंतप्रधान मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। या देशाला एक खंबीर नेतृत्व मिळालं पाहिजे त्यासाठी असा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी जे कुठचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमच्या पक्षा आदेश अनुसार सगळ्यांना आपण सपोर्ट करू, त्यांच्या प्रचारामध्ये भाग घेऊ। मॅडम, गेल्या काही वर्षांपूर्वी तुम्ही स्वतः उत्तर पश्चिम जिल्ह्यातला उमेदवार म्हणून होता, साधारण किती मताधिक्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आणि ते आज महायुतीला मिळेल? हे बघा, जेव्हा मी इलेक्शन लढली होती तेव्हा 2009 ची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये फरक आहे। मतदार वाढले आहेत, राजसाहेबांचा प्रभाव वाढला आहे, आपले महाराष्ट्र सैनिक वाढलेले आहेत। त्यामुळे मला नक्की माहिती आहे की इथे जे निर्णायक मत मिळणार ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच मिळणार। आज आपण बांद्रा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जे अधिकृत आहेत एबी फॉर्म त्यांचा भरण्यासाठी आलो। या ठिकाणी शिवसेना नेत्या म्हात्रे मॅडम कशा प्रकारे आज रवींद्र वायकरांचा अर्ज दाखल केला? आज तुम्ही बघितलं आज संपूर्ण हा परिसर भगवामय झालेला होता आणि हा भगवामय कुठे झालेला आहे तर मातोश्रीच्या प्रांगणात हे झालेलं आहे। त्यांनी भगवा गुंडाळून ठेवलेला, आम्ही मात्र तो भगवा अतिशय अभिमानाने फडकवलेला आहे आणि संपूर्ण एरिया हा भगवा धनुष्यबाण हा अतिशय दिमाखाने लहरत होता। तर मला वाटतं की हेच माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करायचं होतं जे आम्ही करून दाखवलेलं आहे आणि नक्की यावेळेला आम्ही परत एकदा आपल्या पंतप्रधानांना तिसऱ्यांदा नक्की परत एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार आणि यावेळेला 400 पार 100% आणि महाराष्ट्रातून सुद्धा 45 पार आम्ही करून दाखवणार। वायकरांचा शिंदे साहेबांच्या पक्षात प्रवेश झाल्यानंतर पक्षाला नवं चैतन्य मिळायला हरकत वाटतं? अगदी नक्कीच, कारण वायकर साहेब हे स्वतः अगदी नगरसेवक होते, स्टँडिंग कमिटी चेअर होते, आमदार होते, त्याच्यामुळे त्यांना सिस्टीम माहिती आहे, त्यांना प्रशासन माहिती आहे आणि अतिशय अनुभवी अशी व्यक्ती आज शिंदे साहेबांबरोबर आले आणि आज ते खासदारकीला उभे राहिलेत। कारण समोरची व्यक्ती जी कधी ग्रामपंचायतीचं सुद्धा इलेक्शन लढली नाही अशी व्यक्ती ज्यांना खिचडी चोर म्हणून संबोधलं जातं त्यांच्या एरियात, ती व्यक्ती उभी राहते आणि त्याच्यासमोर आज एवढा अनुभवी व्यक्ती ज्यांना माहिती आहे की प्रशासनामध्ये काम कसं करायचं आहे अशी व्यक्ती उभी राहते, नक्कीच फरक पडेल। मुंबईने महाराष्ट्रातील साधारण शिंदे साहेबांच्या किती सीट्स निवडून येतील? संपूर्ण 100% आम्ही निवडून येणार। आत्तापर्यंत ते सकाळचा भोंगा बोलत होता की यांना डबल डिजिटसुद्धा सीट मिळणार नाही। आमचे 13 खासदार होते, आम्ही 15 सीट्स घेतलेले आहेत। ये लड़ाई रहती है, इलेक्शन बोले तो कि समाज सेवा करने का एक व्रत रहता है जो हमने आज नहीं लिया है। ये 50 साल पहला ही हम लोग ने ये व्रत लिया है। 35 साल में लोक प्रतिनिधि हूँ तो ये 35 साल में शिवसेना प्रमुख जी का आचरण करते हुए हम लोग कि 80% समाजकारण और 20% राजकारण, तो 80% के ऊपर हमने समाजकारण किया है, राजकारण तो हमने बहुत थोड़ा किया है। तो जीतने का तो सवाल ही नहीं आता, अच्छे से मार्जिन से जीतूंगा।